नमस्कार, माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। आज एक महिला एसपी ऑफिस या ठिकाणी आले आहेत। त्यांचं मारहाण झालेली त्यांना आणि विनयभंग झालेला आहे। राजेंद्र शामराव साळवे हा आमच्या घरासमोर राहणारा व्यक्ती आहे आणि तो वारंवार मला अश्लील भाषेत शिवीगाळ करत असतो। वारंवार आमच्या इथं एक स्ट्रीट लाईटचा खांब आहे, तो बंद करण्यासाठी पहाटेच्या टायमाला रोज येतो आणि मला अश्लील हावभाव करतो। स्त्री लज्जस बाधा उत्पन्न होईना इथपर्यंत तो वागतो आणि मला त्याने मारहाण सुद्धा केली। एवढं करूनही मी एसपी साहेबांना निवेदन दिलं। नेवासा पोलीस स्टेशनला 2 ते 4 वेळेस मी चक्रा मारल्या, तरी सुद्धा माझी तक्रार कोणी घेत नाहीये। मी एकटी आहे, मला नवरा नाहीये, मला वडील सुद्धा नाही आणि भाऊ सुद्धा नाहीये। मी एकटी असल्यामुळे माझ्या एकटेपणाचा सगळ्यांनी फायदा घेतलेला आहे आणि मी माझ्या 2 लेकरांसह राहते। आमच्या सगळ्यांच्या जीविताला धोका आहे, तर याच्याविषयी काहीतरी शासनाने पाऊल उचलायला म्हणजे पोलीस स्टेशनचे जे पीआय आहे त्यांनी तुमची काही तक्रार घेतलेली नाही? घेतलेली माझी तक्रार मी 2 वेळेस त्यांना अर्ज दाखवला, निवेदन देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी टाळाटाळ केलेली या सगळ्या गोष्टींसाठी। मग पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर त्यांनी तुमची तक्रार घेतलीच नाही घेतली। मी आज एसपी साहेबाला भेटायला आले, तर काय एसपी साहेब भेटले का तुम्हाला? हो, भेटलेली। काय म्हटले साहेब? मी त्यांना निवेदन दिलेलं आहे, जर याच्यावरती कारवाई केली नाही तर मी माझे 2 लहान लेकर आहेत त्यांच्या सोबत माझी जर फिर्याद नोंदवली नाही आजच्या आज, तर मी त्या 2 लेकरांना घेऊन इथं आत्मदहन करणार। मी प्रीतिका कृषीला राहणार भानसिवरा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। राजेंद्र शामराव साळवे इसम आमच्या घरासमोरून जात होता आणि मी तिथं भांडे घासत होते, तर त्याने मला लगेच हाताला धरून फरफटत त्याच्या घराकडे तो ओढत नेत होता। तर मी त्याला प्रतिकार केल्या क्षणी त्याने लगेच माझा गळा दाबला आणि लगेच मला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली आणि वरून मला अश्लील भाषेत एकदम त्यांनी शिवीगाळ सुद्धा केलेली आहे आणि तो माझ्याशी खूप मला लज्जा उत्पन्न होईना असं त्याने माझ्याशी वर्तन केलंय। माझी सगळी म्हणजे तिथं पाहणारे पण लोकांसमोर सगळी माझी इज्जत गेलेली आहे आणि त्याने मला वडलेलं सुद्धा आहे आणि 1 तारखेला सगळ्या घटना झालेली आहे आणि माझ्या घरात माझी आई, माझे लेकर, आम्ही सगळे राहतो। आमच्या कुणाच्याही जीवाला काही जरी झालं तरी तोच जबाबदार राहणार याची नोंद घ्यावी आणि मला योग्य तो न्याय द्यावा। बागुल साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मी बाळासाहेब बागुल, भारतीय लोकशाही राष्ट्रीय अध्यक्ष। आम्ही 8 तारखेला स्वतः एसपी साहेब सोमनाथजी गार्गे साहेब यांना प्रत्यक्ष या बाईसोबत आम्ही गेलो, भेटलो। त्यांनी पोलीस स्टेशनला फोनही केला की या बाईची तक्रार घ्या, कारवाई करा, परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। म्हणून आजही आम्ही प्रत्यक्ष येऊन आम्ही निवेदन दिलेले आहेत। या बाईचं त्या निवेदन म्हणणं आहे की जी घटना घडलेली, ज्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे, त्यांच्यावर 300 छेडछाडचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण ही एकटी महिला आहे, हिला वडील नाही, भाऊ नाही आणि नवराही नाही। एक लहान मुलगा घेऊन ती बाई तिच्या आईजवळ राहते, या बाईला सहारा नाही, म्हणून एक भारतीय लोकशाही आम्ही तिला न्याय द्यावा म्हणून आम्ही तिच्याबरोबर आलेले आहेत। मी स्वतः महेश पाटील पीआय नेवासा त्यांच्या तिथे गेलो, त्यांना सांगितलं की या बाईची फिर्याद घ्या, परंतु त्या पीआयनी मला आणि या बाईला कमीत कमी तिथं 2 तास बसून ठेवलं आणि त्यानंतर बाहेर आले मला म्हणे की बाटला दौरा आहे, मी चाललो आणि आमच्याशी चर्चा केली नाही, या बाईशी चर्चा केली नाही। अशा पद्धतीने तिथले जे पीआय ते या बाईची फिर्याद घेतलेली जात नाही आणि अशा पीआयची तात्काळ बदली करावं किंवा त्या सस्पेंडची कारवाई करण्यात यावं, कारण का पोलीसचे अधिकारी असतात महिलांना न्याय देण्यासाठी, आता महिलावरचा जो अन्याय दूर करण्यात केला पाहिजे, परंतु तसं होत नाही। तिथला जो पीआय आहे महेश पाटील, तो अत्यंत गुरमिष्ठ पीआय आहे। तो फक्त त्या तालुक्यामध्ये, शहरामध्ये 2 नंबर धंदे चालू आहेत, त्यांच्याकडे लक्ष आहे, परंतु अन्याय झालेला आहे त्याच्याकडे लक्ष नसतात, म्हणून त्यांच्यावरती त्या पीआय वरती सस्पेंडची कारवाई करण्यात यावी, एवढीच मी या ठिकाणी बोलतो। तर या महिलेला न्याय भेटेल का नाही हे सगळं अहिल्यानगरच्या जनतेचं लक्ष लागून आहे। मी बाळासाहेब बागुल, भारतीय लोकशाही राष्ट्रीय अध्यक्ष। आम्ही आज एसपी ऑफिसला निवेदन करत आलेलो आहेत की भानशिवराची महिला आहे, या महिलेवर अन्याय झालेला आहे, छेडछाड झालेली, तर याबाबत आम्ही 8 तारखेला स्वतः सोमनाथजी गार्गे साहेब यांना भेटलो, यांना निवेदन दाखवलं। यांनी नेवासा पोलीस स्टेशनला फोनही केला की बाईची फिर्याद घ्या, तक्रार दाखल करून घ्या, परंतु तिथला जो पीआय आहे महेश पाटील हा अत्यंत या बाईची कुठल्या प्रकारची तक्रार घेत नाही। या बाईचं आरोवरची भाषा वापरतो आणि दिवस बसून होतो आणि ते संध्याकाळी त्या बाईला घरी हाकून देतो। तसं असं त्या बाईने मला फोन केला, मी देखील 10 तारखेला त्या पोलीस स्टेशनला गेलो अर्ज घेऊन आणि पीआय साहेबाला भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी
दरवाजा लावून घेतला होता आणि आत बसले होते. आम्ही त्याला 2-3 दिवस सांगितलं आम्हाला भेटायचं, परंतु आमची भेट घेतलेली नाही. आम्ही तिथं मी 1 वाजता गेलो, 3 ते 4 वाजे बसलो, परंतु साहेबांनी आम्हाला भेट दिली नाही. त्याच्यानंतर बाहेर आले आणि नंतर ते म्हणले का विखे पाटला दौऱ्या नेऊन गेले. या बाईची सत्य घटना आहे. या बाईला एक तर पती नाही, वडील नाही, तिची आई आणि हे दोघे त्या गावात राहतात, परंतु या गावामध्ये तिच्यावरती जो तिथला शेजारपाचा कोण साळेव नावाचा माणूस आहे तो या बाई छेडछाड काढतो, या बाईला वर अन्याय करतो, या बाईचा गळा देखील दाबण्याचा प्रयत्न केला त्यांनी. असा जो प्रकार चालू असताना तिथले जे PI ते फिर्याद घेत नाही, म्हणून अशा PIला तात्काळ सस्पेंड करण्यात यावा. कारण का याचं लक्ष लागले, फक्त त्या ठिकाणी 2 नंबर धंद्याकडे लक्ष लागले, बाकी त्या ठिकाणी जो अन्याय चालू आहे त्या ठिकाणी लक्ष नाही. म्हणून आमची विनंती आहे का SP साहेबाला या प्रकारे लक्ष घालावा आणि महिलांना न्याय द्यावा. या जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षित राहिलेल्या नाही, महिलांवर जो अन्याय होतो तो थांबला जात नाही, म्हणून आमची कळकळी विनंती आहे का न्याय द्यावा. या महिलांनी या निवेदनामध्ये असे म्हणलेले आहेत की मला न्याय मिळाला नाही तर मी या ठिकाणी आत्मदहन करणार आहेत, हे देखील शासनाने लक्ष द्यावा. जय लहुजी जय भीम. नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आमची महिला भगिनी तिच्यावर जो काय अन्याय चालू आहे त्या अन्यायाबाबत तेथील पोलीस प्रशासनाने ताबडतोब लक्ष देऊन त्या अन्याय करतो त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावा. अन्यथा भारतीय लहुजी सेनेच्या मार्फत रस्त्यावर उतरून तीव्र प्रकारचे आंदोलन केले जाईल, हे शासनामध्ये मी सांगतो.